सोनं महाग झालं म्हणून जर तुम्ही आतापर्यंत सोनं घ्यायचं नाही असा विचार करत असाल तर तो विचार तुम्हाला आता बदलावा लागणार आहे, कारण आज केंद्रीय अर्थ बजेट सादर झालं आणि ज्यामध्ये सोन्या चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये जी 15% होती ती आता 6% करण्यात आली आणि त्यामुळे सोन्या चांदीच्या किमती या साधारणपणे 4 ते 5 हजारांनी कमी झाल्या आहेत। सध्या मी मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये आहे आणि झवेरी बाजारमध्ये आपण बघतोय जशा किमती कमी झालेल्या आहेत तसे आता इथे ग्राहक सुद्धा यायला लागलेले आहेत आणि आपल्यासोबत सोने व्यापारी कुमार जैन सर आहेत। सर, मी जसं म्हटलं की किमती जास्त होत्या म्हणून लोक येत नव्हते आणि आता 4 ते 5 हजार म्हणजे आता काय सोन्याचा भाव आहे जो सकाळी होता आणि आता मध्ये किती फरक झाला कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे? कमीत कमी 5,000 रुपयाची कमी आली आहे। ह्या कस्टम ड्युटी कमी झाला म्हणून जे 15% होती ते 6%वर राहते आहे। तसंच चांदीवरती बी कमी झालं आहे, त्याच्यात बी 5,000 कमी झाला आहे। चांदी 93 होती आणि आता 88-89वरती आली आहे। असंच मिळून प्लॅटिनम बी कमी झाला, त्याच्यात 2200 रुपयाचा फरक पडला आहे। असं सगळे मेटल म्हणून कमी झालेला एक मौका मिळाला। आता आमच्याकडे सेलर बाहेर ते ऑर्नामेंट्स घ्यायला लोक येतात, आता मस्त झालेलं आहे। ते इन्व्हेस्टर बी येतात आणि मोठे मोठे पैसे घेऊन येतात। पैसे कुठून आले माहीत नाही, पैसे रुपये घेऊन लगेचच किमती कमी झाल्या। जसं आपण बघितलं दुपारनंतर या किमती कमी झाल्यात, उद्या सकाळनंतर आणखी फरक पडेल? फरक मला असे थोडा बहुत फरक पडणार, पण जे फरक पडणार पण एवढा मोठा फरक पडला आहे। आता 5,000 रुपये म्हणजे मोठा फरक पडला, बहुत मोठा। काय होती सोन्याची किंमत सकाळी आणि आता बजेट सादर झाल्यानंतर? सकाळी 73,500 होती, ते आता कमी होऊन 66,000 67,000 वरती गेली आहे। अजून बी 1,000-1,500 रुपये कमी होणार असं वाटते। काय की एवढी डिमांड आली आहे की एकदम फुल फ्लॅश डिमांड आली आहे। बघा जिकडे आमची दुकानात कस्टमर भरलेले आहेत, फुल कस्टमर आलेले आहेत। हे सरप्राईज आहे आमच्यासाठी, एक मोठी सरप्राईज। दिवस येतात त्यानिमित्तानं व्यापारी म्हणून कसं बघता याला? व्यापारी सणाचा दिवस आहे, आता गणपती आली आहे, रक्षाबंधन आहे, धनतेरस आहे, सगळे ओकेजन आहेत। त्यात डबल घरागी होणार, सणाची घरागी होणार आणि लग्नाची घरागी होणार। ते दोघे घरागी मिळून आमच्या जोरदार घरागी होणार। इकडे आम्हाला असं वाटतं की एक मोठं काम येणार, चांगला काम येणार। एवढे टाइमच आम्ही शांत बसलो होतो, आता एकदम जोरात येणार, जोरात काम करणार। थँक्यू निर्मला सीतारामनजी, थँक्यू व्हेरी मच। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि जे सोनं खरेदी करण्यासाठी आलेत आपण त्यांना सुद्धा विचारूयात। मॅडम, तुम्हाला माहिती आहे कमी भाव झाले, इथे आल्यानंतर कळलं की आधीच तुम्ही तयारी करून आलात की कमी भाव झाले म्हणून सोने खरेदी करायचे? नहीं, मुझे यहाँ पे आके पता चला है। मैं ऑन द वे पता चला तो मैं सोचा मैं लेने अपना सामान आई थी ऑलरेडी, सो अभी कम हो गया तो मैं और एक्स्ट्रा लूंगी बिकॉज 5,000 ऑब्वियसली कम है तो थोड़ा मेरे हर चीज में कम होगा। So I will be buying more. जो बजट था वही बजट में अभी ज्यादा सोना रहे। Yes, so I will buy it. Surely I'll buy it. It is an investment. मेरा इसमें कोई घाटा नहीं है, ये एक इन्वेस्टमेंट है तो आई विल डू इट। मैं एक्स्ट्रा आनंद है जिस तरह से कस्टम हूँ मैं ऑब्वियसली हैप्पी है। आई एम हैप्पी। त्याच्यामुळे आपण बघतोय जसं व्यापारी सुद्धा आनंदित आहेत तसं सोने खरेदी करण्यासाठी जे ग्राहक आले ते सुद्धा आनंदी आहेत आणि 4 ते 5 हजार रुपये सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये कमी झाल्यानंतर गर्दी सुद्धा सोन्याच्या या दुकानांमध्ये या झवेरी बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।